आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. कामाचं घुमशान. आवडी शिवार म्हणजेच रानमाळ म्हणजे माळांगच आहे. दगड जास्त आहेत, धोंडे जास्त आहेत, माती कमी आहे. त्यामुळं त्याला आपण आवडी शिवार असं म्हटलेलं आहे. हा पहा, कडनं जो दिसतो तो या प्लॉटमधील दगडं आपण JCBनं ट्रॅक्टरनं असं आपल्या हद्दीप्रमाणे बांध घालून घेतलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे समोरचा जो प्लॉट दिसतो पहा, तर हे आहे आवडी शिवाराचं रानमाळ. माळांगाचं आहे. आता आपण ह्या शिवारामध्ये 2 दिवसापूर्वी आलं लावून घेतलेलं आहे आणि हार्डिंग केलेलं या अर्ध्या एकरमध्ये आपण बांबू लावून घेणार आहोत. आज दुपारी हे घुमशान युद्ध पातळी सुरू झालेलं आहे. आता समोर जी केळी लावलेली आहे त्याला रोपं कमी पडली. मग सीमा बायोटेकला फोन करून आपण काय केलेलं आहे की आपण 250 रोपं अर्ध्या एकरासाठी लागणारी बांबूची रोपं आणि कमी पडणारी 300 G9ची रोपं सीमा बायोटेकनं त्वरित आवडी रानमाळामध्ये पाठवून दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, महिला वर्ग आलेला आहे. कारण रानमाळा म्हणल्यानंतर सगळी दगडच असतात. तर काही वेळेला गाड्या माणसांचं म्हणा, स्वतः माझं म्हणा, काय होतं आहे की पाय मुरगळण्याची शक्यता असते. म्हणून ही दगडं ह्या बांधाला थप्पी या स्वरूपामध्ये आपण लावून घेणार आहोत किंवा टाकणार आहोत. तर किती त्रिपाटी आहे पहा. खोडवं महायुद्ध भडाकलं, दर गडगडले, शेतकरी तोट्यात गेला, कर्जबाजारी झाला. त्यातलाच मी एक सामान्य शेतकरी. मी आहे नवीनच ह्या 4 वर्षातील शेतकरी. काही पिकांचं, काही भाजीपाल्यांचं आपण अनुभव घेतलेला आहे. वांग्यानं तर आपलं भरीतच केलेलं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. झेंडूनं खोबरं करून टाकले. कारण सगळं दोरी ही व्यापाऱ्यांच्या हातात असल्यामुळं व्यापारी फक्त तोंडावर शिंतोडे टाकल्यासारखं कुठेतरी शेतकऱ्याच्या तोंडावर 4 पैसे टाकतो, नाही तर कोरीच पावती देतो. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. इतकी त्याची त्रिपाटी होऊन देखील शेतकरी राजा आपल्या ह्या सामान्य जनतेसाठी, बालगोपाळांच्यासाठी कष्ट सोसून, आर्थिक झळ सोसून तो कामकाज करत असतो. शेतकरी उभारीला येईल असं काय वाटत नाही. पूर्वीच्या काळी आम्ही लहानपणी असताना आमचे आईवडील आम्हाला सांगायचे, बाबानं पहिलं कसं असायचं, तर पहिलं शेतकरी श्रेष्ठ असायचा, व्यापारी मध्यम असायचा आणि नोकरदार कनिष्ठ असायचा. पण आजच्या ह्या कलियुगामध्ये हे चक्र बदललेलं आहे. आता नोकरदार श्रेष्ठ झालेला आहे, व्यापारी आहे त्या स्तरावरच आहे, मध्यमच आहे आणि सगळ्यात बेकार हा अवस्था आमच्या शेतकऱ्याची झालेला आहे. म्हणजे शेतकरी हा सर्वात काय झालेला आहे, कमी दर्जाचा झालेला आहे, कनिष्ठ झालेला आहे. त्याला कुठल्याही प्रकारची त्याच्यावर इतका अन्याय आणि इतकं सहन मी स्वतः अनुभवत आहे. स्वतः शेतात उभा राहून सकाळी 7:30च्या दरम्यान हा महिला वर्ग 1-2 आलेले आहेत दगडं याचायसाठी. शक्यतो जेवढी दगडं आपण या रानातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे आहे त्रिपाटीचं काम. 4 वर्षे झाले मी स्वतः शेती करायला सुरुवात केलेली आहे. बघू शेतकऱ्याचा अनुभव तरी आपण घेऊ म्हणून मी स्वतःहून 4 पैसे घालून माझी पेन्शन पणाला लावलेली आहे आणि लावणारही आहे. पण एवढी काय पेन्शन 5-25 हजारामध्ये माझं पोटपाणी, इतर खर्च आणि राहिलेला खर्च हा शेतीसाठी, कामगारांच्यासाठी मला देखील थोडीफार उलाढाल करावी लागते. ठीक आहे, झोप लागत नाही, काम डोळ्यापुढं दिसतं, कामगारांचा तुटवडा आहे, त्यामुळं माझी देखील त्रिपाटी होत आहे.
तर आमच्या चकाचक ग्रुपच्या 2 महिला, खरं म्हणजे त्यांना मी 5-6 महिलांना बोलवलं होतं की या म्हटलं मी तुम्हाला मदत करू लागतो. आता माझ्या डोक्यावर जे श्रेस्त्रन आहे त्याच्या टोपीमध्ये चुंबळ आहे, मी देखील पाट्या महिला भरतील टाकण्याचं काम करणार आहे. कामगाराला थोडाफार मालक देखील हातभार लावत आहे. तो म्हणतात ना, शेती नुसत्या पावसाच्या पाण्यावर येत नाही, त्यासाठी मालकाने बी थोडं कष्ट करावं लागतं. मालकाला 4 पैसे वाचवायचे असतील तर काय केलं पाहिजे, स्वतः कष्ट केलं पाहिजे, स्वतः काम केलं पाहिजे. अगोदर केलेली सर्व्हिस आणि आता ह्या उतारवयामध्ये ही झट्या झोंब्या मला घ्याव्या लागत आहेत. विचार करा, डायरेक्ट शेतीतून नवीन शेतकऱ्याचं हे आत्मचरित्र, आत्मकथन म्हणा, आपणास पाठवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ओके. राहील काय करायचे तुम्ही करा, मी आता थांबतो, मला कामाला लागून दे.